आणि एका मोठ्या दृश्यांकडे आपण बातमीपत्राच्या सुरुवातीला जाऊया। मुंबई महापालिकेमध्ये आज मोठी घडामोड आहे, ती म्हणजे महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक होणार आहे। आणि त्यापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय हुतात्मा चौकातली। महायुतीचे सर्व नगरसेवक आता या ठिकाणी आलेले आहेत हुतात्मा चौकामध्ये आणि या ठिकाणी अभिवादन करून पुढे मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये मुंबईचा कारभार स्वीकारण्यासाठी आता हे सर्व नगरसेवक काही वेळामध्ये पोहोचतील। तर 44 वर्षांनंतर मुंबईमध्ये आज भाजपचा महापौर पदाच्या खुर्चीमध्ये विराजमान होणार आहे आणि त्या दृष्टीनं आज मुंबईमध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत। सध्या आपण ही दृश्य पाहतोय ती हुतात्मा चौकातली आहेत। महायुतीचे नगरसेवक हुतात्मा चौकामध्ये आता दाखल झालेत आणि हुतात्म्यांच्या स्मारकाला अभिवादन करून ते पुढे निघणार आहेत मुंबई महापालिकेकडे। तर आजपासून मुंबई महापालिकेचा कारभार हा प्रशासनाच्या हातातून अर्थातच प्रशासनाची मदत राहणार आहे, मात्र जे प्रशासकीय राज गेल्या 1443 दिवसांपासून चालू होतं ते प्रशासकीय राज आता संपणार आहे आणि मुंबई महापालिकेचे जे खरे काम आहे ते सगळे नगरसेवक आता इथून पुढे पाहणार आहेत। नगरसेवकांचे ही छबी आपण पाहतो आहोत आणि या ठिकाणी आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। आपण जाणून घेऊया कृष्णातकडून या संदर्भातली आणखी सविस्तर माहिती। कृष्णात, महायुतीचे सगळे नगरसेवक म्हणजेच शिवसेना आणि भाजपचे सगळे नगरसेवक आपल्याला हुतात्मा चौकात पाहायला मिळतात। एक घोषणाबाजी केली जाते, एक उत्साह त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये दिसतोय। देखील घोषणा आज होते, केवळ औपचारिकता बाकी आहे आणि आपण पाहतोय सर्वच महायुतीचे नगरसेवक हे हुतात्मा चौकात अभिवादनासाठी आले होते आणि त्यानंतर आता पुन्हा मुंबई महापालिकेत जाताना पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळात म्हणजे 12 वाजता मुंबई महापालिकेच्या मुख्य सभागृहामध्ये मुंबईचा महापौर आणि मुंबईच्या उपमहापौर पदाची औपचारिक घोषणा ही केली जाईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जवळपास 3.5 वर्षानंतर मुंबईला महापौर हा मिळणार आहे। कारण मधल्या काळात जे प्रशासनाचं राज्य होतं त्यानंतर झालेल्या या निवडणुका होत्या आणि थोड्याच वेळामध्ये सर्वच नगरसेवक हे आता मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा पोहोचतील आणि त्या ठिकाणी मुंबईचे महापौर आणि मुंबईच्या उपमहापौरांची निवडणूक केली जाईल, घोषणा केली जाईल। परंतु या घोषणेच्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत। एक भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असलेलं पाहायला मिळतं आहे, कारण जवळपास 4 दशकानंतर मुंबईचा महापौर हा भाजपचा स्वतःचा होतोय आणि महायुतीच्या माध्यमातून हा महापौर अनुपमा होताना पाहायला मिळतोय आणि त्या एक वेगळा आनंद जो आहे तो भाजपच्या गोटात असलेला पाहायला मिळतोय। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची देखील एक इच्छा होती की मुंबईचा महापौर हा आपला बसायला पाहिजे, त्यांचं एक स्वप्न देखील होतं, मुंबईतल्या भाजप कार्यकर्त्यांचं एक स्वप्न होतं आणि आतापर्यंत शिवसेना भाजप युतीमध्ये महापौर हा नेहमीच शिवसेनेचा राहिलेला आहे, कारण अधिक संख्येनं नगरसेवक हे शिवसेनेचे आतापर्यंत राहिलेले होते। त्यामुळं भाजपचा हा उपमहापौर हा नेहमी राहिलेला आहे, परंतु चित्र आता उलटं झालेलं पाहायला मिळतंय। मुंबईचा महापौर हा भाजपचा होईल आणि त्यानंतर उपमहापौर हा शिवसेनेचा होणार आहे। अगदी खरं आहे कृष्णात, हा एक वेगळा उत्साह खरं तर यामध्ये जाणवतोय आणि आपण पाहिलं की मुंबई महापालिकेची निवडणूक किती चुरशीची झाली होती आणि त्यामुळे हा सगळा जो आनंद आहे तो आज या सगळ्या नगरसेवकांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय। यापुढे एक शक्ती प्रदर्शन खरं तर कृष्णात आपण या माध्यमातून पाहतोय। कुठेतरी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे किंवा एकंदरीतच विरोधकांना हा एक डिवचण्याचा तर प्रयत्न नाही ना, अशा प्रकारे सुद्धा एक खरं तर चर्चा या निमित्तानं आता सुरू झालेली आहे। नक्कीच त्या पद्धतीनं ही चर्चा देखील पुढे जाताना पाहायला मिळते, कारण मुंबईचं इतकं 4-4.5 दशकानंतर आलेलं मुंबई महापौर पद हे मिरवण्यासारखंच आहे। त्या दृष्टिकोनातून एक शक्ती प्रदर्शन करण्याचा देखील जो प्रयत्न जो आहे तो या भाजप शिवसेना या महायुतीचा असलेला पाहायला मिळतोय आणि यामुळं या मुंबई महापौर पदाच्या निवडीच्या संदर्भात थोड्याच वेळात जी कारवाई आहे त्या कारवाईला पूर्ण सुरू जाणार। आता सर्व ज्या बसेस आहेत ज्यामध्ये सर्व
महायुतीच्या नगरसेवक नगरसेविका बसलेल्या आहेत त्या या इथून जाताना पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळात या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीला प्रारंभ होणार आहे. ठीक कृष्णा अगदी आपण पुन्हा एकदा झी24 तासच्या प्रेक्षकांना ही सगळी माहिती देऊया. मुंबई महापालिकेतल्या महापौर आणि उपमहापौरांची निवड प्रक्रियेला आता सुरुवात होणार आहे. 12 वाजता ही निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी महायुतीचे म्हणजे शिवसेना आणि भाजपचे सर्व नगरसेवक हुतात्मा चौकात आले. या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन केलं आणि त्यानंतर आता मुंबई महापालिकेकडे पुन्हा या बसेस आता गेलेल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका खरं तर 2022 मध्ये होणं अपेक्षित होतं. मात्र गेल्या 4.5 वर्षांपासून या निवडणुका प्रलंबित होत्या आणि त्यामुळे आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कृष्णात दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. आपण वेळोवेळी जोडले जाऊया. आणखी सविस्तर तपशील आपल्याकडून आज मुंबई महापालिकेतल्या जाणून घ्यायचे आहेत. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. तर आज महापौर आपल्या खुर्चीमध्ये विराजमान होणार आहेत आणि मुंबई महापालिकेला खऱ्या अर्थानं आजपासून नवे कारभारी मिळणार आहेत. आणि या संदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे नेमक्या काय म्हणाल्या ते एकदा आपण पाहूया. खूप आनंद होतोय. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आणि प्रश्नच नाही ज्यांनी जे नेहमी आपल्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी उभे राहिले असे आपले लाडक्या बहिणीचे लाडका भाऊ देवा भाऊ यांनी जे म्हटलं होतं की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि माझी लाडकी बहीण या ठिकाणी सर्वसाधारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी हा बहुमान दिला आहे. त्यासाठी मी भारतीय जनता पक्षाचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सर्व वरिष्ठ नेते यांचे मी खूप खूप या ठिकाणी आभार मानते. ही भगवी आहे. महाराष्ट्र हा भगवा आहे आणि भारतही भगवा आहे म्हणून आम्ही भगव्या परिधानात आलेलो. जय श्रीराम.